तुम्ही ह्या क्लिप बघताल आता पुढं, तर वटपौर्णिमेच्या मम्मीने क्लिप काढलेला. तर मागच्या लॉगमध्ये तुम्ही ह्याच्या आधीच्या लॉगमध्ये वटपौर्णिमा मम्मीची बघितली असेल, पण तिथं वटपौर्णिमा त्यांनी सेलिब्रेट केली होती वडाच्या झाडाच्या तिथं. तर ते क्लिप माझे राहिले टाकायचे, म्हणून मग मी आता ह्या लॉगमध्ये ॲड करते स्टार्टिंगला. आणि ह्या क्लिप संपल्यानंतर मग आम्ही जेजुरीला गेलो, ते चालू होते. मग तर मिसमॅच थोडंसं झाले, पण इट्स ओके. लॉगमध्ये व्हिडिओ येतोय तोच मला महत्त्वाचा आहे, कारण की मी मागच्या लॉगमध्ये विसरले मम्मीचा व्हिडिओ टाकायचा. तर मला खूप आता कसं तरी वाटतंय, म्हणून मी आता ह्या पुढच्या लॉगमध्ये ॲड करते. तर एन्जॉय करा. ही आहे अश्विनी, ही जी नवी नवरी, ही जी पहिलीच वटपौर्णिमा आहे ती आमच्या बरोबर साजरी करते. ह्या मॅडम त्यांना ओळखतात, त्या पवार मॅडम, पवार मिस त्यांना तर ओळखतात. ही शैला, हे शैला माझी फ्रेंड. दरवेळेस आम्ही इथंच येतो. छान इथं ओढे मस्त छोटासा इथल्या इथं आम्ही करतो. आम्ही आपलं भेटूया परत. बाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आता वाजलेत 5:30 वाजता आम्ही निघाले जेजुरीला सरप्राईज द्यायला. काहीतरी काम आहे अर्जंट, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. आज तिथं गेल्यावर तुम्हाला सांगल का नाही सांगल ते नाही माहिती, पण काम आहे म्हणून चाललोय. पण वेगळीच खुशी आहे मम्मी पप्पांना भेटण्यासाठी. तर आम्ही आता ऑल सेट झालो आहे. तर आम्ही रात्री काय झालं, सकाळी तिचं आज वर्क फ्रॉम होम आहे आणि मला पण जायचं होतं स्कूलला, तर मला सुट्टी भेटली आज. तर दूध पिशवीच राहिली आमची आणायची ना. आम्ही म्हणतो सकाळी आणून रात्री अचानक ठरलं की जायचं म्हणून. तर आता आम्ही निघाले तूप साखर पोळी खाऊन. गाईच काय झालं माहिती का, आम्हाला आहे ना सकाळी भूक लागते, त्यामुळे आहे ना आम्ही हे करतो, आपलं ब्लूटूथ घ्यायचं आपलं ब्लूटूथ. आणि चलो आता जर्नी शेअर करतो आमची. कॅमेरामॅन मानसी टोले सोबत आकांक्षा टोले. तर मी ट्रॅकसूट घातले यार. माझे हा ट्रॅकसूट आहे ना खूप माझं कामी आलं आहे आत्ता सध्या, नाहीतर तो पडून होता पोटमाळ्यावर जेजुरीमध्ये. जेव्हापासून मी इकडे शिफ्ट झाले तेव्हापासून हा ट्रॅकसूट खूपच कामी आला आहे, कारण की गाडीवर हा खूप मस्त वाटतं. आणि हा माझा 11वी-12वीचा ट्रॅकसूट आहे. काय म्हणते दीदी? NCC नाही, आपला असंच कॉलेजचा. आम्हाला ते होतं स्पोर्ट डे. डोंबल्याचा स्पोर्ट डे. मला खूप, आमच्या दोघींना पण खूप जायची इच्छा होती घरी. आणि आम्ही खूप म्हणजे खूप असं, तिला मी विचारते तुला जायचंय का, ती म्हणते मला तर खूपच जाऊ वाटते. मी म्हणलं मला पण जाऊ वाटते, पण मला सुट्टी नव्हती भेटत, असं झालं. पण वर्क फ्रॉम होम मम्मीची पण खूप इच्छा. माझी मम्मी मला म्हणली सुट्टी घे, काल पण सुट्टी होती ना मला. मम्मी म्हणली सुट्टी घ्या, दोघी जणी या इकडं, कारण की मम्मीला भेटलं नाही ना. सुट्टी घ्या म्हणतो. आणि आता पालखी आहे ना, परत जाता नाही येणार. हां, मग आता 15, 13, 14ला आम्ही जाणार होतो. तर आता नाही बघू तेव्हा. आणि मी तिकडे गेले ना ते ड्रोनचं दाखवणार तुम्हाला शूट. मम्मीने बघितलंय वाटतं ड्रोन फिरतात ते, तुम्हाला नंतर सांगल मी. तर मी ते तुम्हाला कॅप्चरच करून दाखवते आता. आपण पण त्यांचं शूट घेऊ. तर हा ना, तर चलो आता. आणि ह्याचा रिव्ह्यू देऊ शकते तू. हां गाईज, व्हेरी इम्पॉर्टंट. माझे डोळे तुम्हाला दिसतात ते सुजल्यासारखे, तर ह्यानेच सुजलेत ते. तर हे आहे झुडिओचं सनस्क्रीन वाइप्स
तर वेट टिश्यू आहेत हे झुडिओचे सनस्क्रीमवाले, म्हणजे ह्याच्यात मॉइश्चरायझर म्हणजे सनस्क्रीम आहे ह्याच्यात ऑलरेडी टिश्यूमध्ये. तर वेट टिश्यू चांगलेत हे, असं वेट चांगलेत नाही का, असं क्रीमी आहे. तर मी काल मेकअप काढायचं विसरले, तुम्ही बघितलंच असाल काल. तर मी असं डोळ्यावरनं फिरवलं, एवढी आग डेंजर, माझ्या डोळ्यांची आग होत होती त्यांना. तर रात्री पण सुजल्यासारखे झालते, पण एवढं डोळ्यातनं पाणी कंटिन्यू डोळ्यातनं पाणी येत होतं. एकच हे आत्ता मीच फोडलं आणि तिला म्हणलं आता वापरू नको, वेगळं कशाला तरी आपण यूज करू हे, आणि फक्त गालाला यूज करा, पण डोळ्यापाशी घेऊ नका. खूप म्हणजे पारुशी असलं ते असं होतं. आणि नसेल पारुशी तरी हिला आहे ना आठवड्याला एक परफ्यूम लागतो. म्हणजे काय आहे, हां परफ्यूमचा आम्हाला हे करा, आम्ही ॲड करतो. मी तेच म्हणलं मला गरम का होतंय. चले बाई, किती वाजले? चला आता निघतो आम्ही, 5:30 वाजलेत. निघतोपर्यंत 5:45 होतील. तर आता आम्ही निघतो, दाखवतो आमची जर्नी तुम्हाला. हे वास परफ्यूमचा इथंच मारलाय, गहू न्यायचेत. हां, आणि आम्ही ना तांदूळ आमच्याकडे जेवढे होते ना, तर ते तांदूळ पण देणार आहे. आम्ही खूप हे सामान काढलं, नेहमी तिकडून आणतो, पण आता मम्मीला देतो. कारण की काय होतं, मम्मी तिकडे इडली वगैरे करते ना, आता ह्यावेळेस आम्हाला पार्सल घेऊन द्यायला कारण की मम्मीला माहितीच नाही ना. आता मम्मी करू काहीतरी प्लॅन, मम्मीला लगेच करायला पावभाजीचा प्लॅन करू आज. नळ तोडलाय ते नळाचं असं ना, आपण असं करतो, त्यांनीच तेच तोडून टाकले त्याने. अशी माझी बहीण बघा, काय बी करते उगाच. माझी दिवसभर आठवण येत होती, कारण की दिवसभर ते चाललं होतं. कचऱ्याच्या डब्यातच ठेवली, आतमध्येच ठेवू आपण, काकूंना सांगून ठेवायला. आमच्या इथं काहीच घुस येते, घुस म्हणजे वरपर्यंत येते पार पहिल्या मजल्यावर. तर चलो, खूप झालं बोलणं सकाळ सकाळी. तुम्ही पण बोर होताल स्टार्टिंगलाच, पण चलो बाय.
गाईज आमचं झाड बघा आंघोळ केली मी आता चप्पल येडे. अरे तुम्हाला आमच्याशिवाय कोण आहे सांगा. बुटाचा वास ऐका तू. माझी केस खूप आता विस्कटल्यासारखी झालेली आहे. मम्मी माझ्या लक्षात करा इथं वॉश ठेवले. आणि हे बघा आमच्याकडे कोण आले. मी आले म्हणून, नाहीतर तुला मी म्हणलं ना मी नसताना आईकडे जायचं. मला अभ्यास असतो. अगं त्याला वेळच नाही, आता शाळा सुरू झाली, अभ्यास क्लास काय नाही. मी तिथून विचारायचं मग. आमचं एकच भिंत आहे गाईज. आणि मम्मीने आमच्यासाठी केले खास भजी. कारण की काल मला ती वटपौर्णिमेला काल तिने केले होते. काय म्हणतात थांबा ना गाई जरा. वटपौर्णिमे काल होती तर तिने मला ताट दाखवले तिचं. तर मला खूपच खाऊ वाटायला लागले. तर तिला असं वाटलं आता पोरी आल्या तर मग आमच्यासाठी पण करावं. काय म्हणणे आज पोरी आल्या, मला खूप म्हणजे छान वाटलं. आणि मम्मी आमची सकाळी रडली. आम्ही आलो तर मी ते कॅप्चर नाही केलं पण रडली. का माहिती का एकदम रडायला आलं मुलींना बघून मला. कारण की तिला आमची आठवण येत होती खूप. आणि आम्हाला ते कळलं खूपच हिला आठवण येते म्हणून मग आम्ही आलो. आणि आता आम्ही जाऊन आलो मंडईमध्ये भाजी आणायला. उद्याचे 2-3 दिवस आता लागतील म्हणून मम्मीला कमी होत्या भाज्या म्हणून आम्ही गेलो जरा फिरत. आम्ही खास गेलो होतो आंबे आणायला पण आंबेच भेटले नाही आम्हाला. आणि इथं चालले रस्त्याचं काम. पण मम्मी असं खोदलेलं होतं तिथून पार करून गेली पण तिथं आंबेच नव्हते. आणि आता आंबे नाहीये. काल पण तिकडे नाही भेटले आणि आज पण इकडे नाही भेटले. काय ग मम्मी आंब्याचं काय करायचं. आंबेच मिळाले नाही. आम्हीच तोतापुरीचा रस केला होता काल. इतका छान झाला होता पण तोतापुरीचा रस केला होता. आंबे आता संपला सीझन. काय झालं नानाला पण क्लिप लावावी लागणार आहे दाताला. तुझे दात पडले ना आता. हे परमनंट आहेत ना. होय मम्मी परमनंट आहेत ना. क्लिप लावावी लागणार आहे माझ्या बापडे तिकडे बघ. गाईच माझे दात हे ना वर आहेत आणि हे क्लिप बसवली होती तिला. आणि मला पण क्लिप बसवले होते पण मी नाही केलं तिने. ए वाटोळं काय. मग काय तू पुढचे ते पाळलं नाही माहितीये का. आणि हे बघा हे एवढे आगाऊ व्यक्तिमत्व आहे ना. गरम आहे. हिच्यामुळे शिकलो मी आगाऊपणा. माझी चिकुली माझी शिनोडी मनोडी. आणि ही माझी दीदी काम करत बसली बघा कशी. हा लेकिन 1 सेकंड. आणि हा गेला. गाईच काम चाललंय ते ना. काय ऐकतं तुम्ही. सजनी रे बघितलाय 2दा. छोटा असून इथं आम्ही सजनी रे बघायलाच आम्हाला. हा आता त्याचे प्रश्न उत्तर त्याचे घे बर का दीदी. त्याला क्वेश्चन विचार आणि ह्याने आन्सर नाही दिले तर मग मी बघते ह्याच्याकडे. आम्ही तिथं लापाता लेडीज किती दिवसांनी बघितलं आणि ह्याने 2दा बघितलंय. आणि सजनी रे बघतोय. काय जेवल्यानंतर मी भेटते आता. जेवताना भेटते. काय काय केलंय मम्मीने दाखवते मग. आणि चलो बाई. बघा हे आले परत.
काय करावं मला तर कळतच नाही. अशी किती पातेलच सपाट करते काय माहित बाबा. हो का, आता हे बरं दुसरं आज आली ती, आज आलेली आणि आज पण भजी केलेली तिसाठी. आणि बघा ते संध्याने तिला पातेल दिले बघा. तेच भांड तीच मी, तेच भांडत, फक्त ड्रेस बदललेला आहे. आणि तुम्हाला वाटेल तेच पातेल आहे काय, इतके दिवस ठेवलेलं. लॉक झाला पोस्ट. हा, तो एन्जॉय करतो आणि व्यवस्थित छान कर. आता इथून पुढे ना आम्ही ती इथं आली की तिला असंच देणार. आणि तुला काय म्हणायचंय, रिॲक्शन बघा. हिला आवडतं असं खायला. हा नाही संपलं आता. भजी नाही खात मी, तिला आवडतं. आणि मी जरी एकटी केलं तर मला त्याची आठवण येईल. चाटायला म्हणजे माझं किती पीठ चाटायला. पण असे पण येते आणि दिदी मस्त करते पण भजी. बरं, तू आता पीठ खायला एन्जॉय करते, स्वच्छ कर. तुला काय म्हणायचं, काय हसलीस तू? का तुला पाहिजे का? ती माझ्या हातचंच खाते. का? ती आत्ताच बोलली ना, दीदी चांगलं करते आणि तिच्या हातचं खाते. चाल मग तिथं गेलो मग कर तू. रोज तिला हे करत नाही. भजीच नाही केली. हा नाही करता म्हणजे या जेवायला बघा पोरी आलेत म्हणून पंचपक्वान्न केले. आणि काय पण एवढंच आम्ही घेतो. अचूक उपचारासाठी वापरा पॉलिन याचा डायक्लोफेनाक फॉर्म्युला त्वचेत सामावतो आणि वेदनेपासून गाईज आम्ही बनवलेत वडापाव. आज आम्ही आलो म्हणून. आणि मी केली होती बटाट्याची भाजी. आणि आमच्याकडे नेहमी पप्पा तळतात वडे, तर मस्तपैकी वडे झालेले आहेत. आणि एकदम बाहेरच्या खाण्यापेक्षा एकदम 10-15 आम्ही वडे करतो. 5-5, 4 वडे पाव खातो आम्ही. हा ना, पण आज मला असं खाऊच वाटत नाहीये. थोडस वातावरण जरा. आणि इकडं पाव आहेत आमचे. एकत्रच घेऊन चालली मी आता. वडे आणणार आहेत. हा ना काढून कशात काढून. लाईट लावा. काय म्हणणे, काय नाही आता वडापाव पार्टी. उद्या अजून एक उद्या पावभाजी करणार आहे. उद्याचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. हा, जरा वेगळा आहे. फॅमिली सोबत आहे. हो, ठरलं आहे. तिला माहिती नाहीये, माहिती आहे तिला पण आमचं फिक्स नव्हतं. तिने सांगितलं तिचा त्याच गावाला जायचा होता. ते पण दुसऱ्या लोकेशन. पण हा बघू आता उद्या जसं होईल तसं दाखवता येईल. हा, किती वाजता निघतोय काय अजून आम्ही काय ठरलं नाही. आमची एक मीटिंग होईल त्यात आम्ही आमच्या घरात मीटिंग खूप फेमस आहे. आम्ही पहिले मीटिंग घेतो काही झालं तरी. मीटिंग शिवाय काय होत नाही. आणि चला आता आम्ही वडापाव खातो मस्तपैकी. आणि भेटूया नंतर. आईस्क्रीम आणायला पाहिजे होती जरा, म्हणजे थंड नाही. पटकन 9 वाजले, दुकान बंद झालं. चला ओके, माझं काम झालेलं आहे. चला मग आता खायला. आणि तुम्हाला दाखवते इकडे तिथे घेऊन बसलेले वडापाव. आणि आम्ही लॉग बघतोय तर स्टॉक केलंय. आणि मस्त वडापाव. बघू आपण.